श्रावणी सोमवार निमित्तानं आज दिल्लीच्या ऐतिहासिक गौरीशंकर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळाली। पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी आणि भगवान शंकराला जलाभिषेक करण्यासाठी भाविकांनी लांबच लांब रांगा लावलेल्या होत्या। हर हर महादेवाच्या जयघोषानं मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालाय। श्रावण महिना हा भगवान शिवाला समर्पित आहे, त्यामुळे या काळात विशेष पूजा अर्चा केली जाते। त्या सोमवार हा शंकराचा वार असल्यामुळे भाविक मोठ्या संख्येने मंदिरामध्ये येतात। गौरीशंकर मंदिरात शिव आणि पार्वतीची एकत्रित मूर्ती असल्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व आहे। श्रावणी सोमवार असल्यामुळे अयोध्येमधील ऐतिहासिक शिरेश्वरनाथ मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी मंदिरामध्ये भाविकांची गर्दी होते। अनेक भक्तांनी उपवास ठेवून शिवलिंगाला बेलपत्र, दूध, जल आणि इतर पवित्र वस्तू अर्पण केल्यात। शिरेश्वरनाथ मंदिराचं अयोध्येमध्ये विशेष धार्मिक महत्त्व आहे। या पवित्र दिवशी भगवान शंकराचे आशीर्वाद घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक अयोध्येमध्ये येतात, ज्यामुळे मंदिरात भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरण बघायला मिळतं। वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात श्रावण महिन्यानिमित्त मंगला आरतीचा अलौकिक सोहळा पार पडला। पहाटे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो। या महिन्यात भाविक विशेष पूजा अर्चा आणि उपवास करतात। आजच्या मंगल आरतीमुळे श्रावण महिन्याच्या पावित्र्यात आणखी भर पडली आहे। पहाटेच्या आरतीसाठी भाविकांची गर्दी उसळल्याचं दिसत होतं। काशी विश्वनाथ हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, त्यामुळे मोठ्या श्रद्धेने भाविक या ठिकाणी येत असतात। तर उत्तर प्रदेशमधल्या मोर्दाबादमध्ये श्रावण सोमवार निमित्तानं कामेश्वरनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी बघायला मिळाली। श्रावण महिन्याच्या सोमवार निमित्तानं विशेष उत्साह खरं तर आजच्या दिवशी बघायला मिळाला। तसंच कामेश्वरनाथांच्या दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा सुद्धा बघायला मिळाल्या। या दरम्यान हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून निघालेला होता। भगवान शंकराची पूजा करून आशीर्वाद घेण्यासाठी दूरदूरहून भाविक आलेले आहेत। अनेक भक्तांनी उपवास ठेवून शिवलिंगाला बेलपत्र, दूध, जल आणि इतर पवित्र वस्तू अर्पण सुद्धा केलेल्या आहेत। तर श्रावण सोमवार निमित्तानं प्रयागराजच्या ऐतिहासिक मनकामेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मनकामेश्वर मंदिर हे अतिप्राचीन असून भगवान रामानं सीतेसह येथे पूजा केल्याची आख्यायिका सुद्धा सांगितली जाते। श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात। अनेक भक्तांनी उपवास ठेवत शिवलिंगावर बेलपत्र, दूध, गंगाजल, मध आणि धतुरा अर्पण करत भगवान शंकराचे आशीर्वाद सुद्धा घेतलेले आहेत। भाविकांच्या गर्दीनं फुललेल्या मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण बघायला मिळत आहे। मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली होती। हे मंदिर ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिर म्हणूनही ओळखलं जातं। मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि पूजा अर्चा करण्यासाठी मोठी गर्दी सुद्धा भाविकांनी केलेली आहे। आणि याच निमित्तानं मध्य प्रदेशचे मंत्री कैलास विजयवर्गीय आणि छत्तीसगडच्या मंत्री लक्ष्मी राजवाड़ी यांनी सुद्धा महाकालेश्वर मंदिरात उपस्थित राहून दर्शन घेतलं। महाकालेश्वर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्यानं याचं धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे। तर उत्तर प्रदेशमधल्या बाराबंकीमध्ये औसनेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरीची घटना घडली। या अपघातात 2 भाविकांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर महिला आणि मुलांसह 29 जण जखमी झालेत। पहाटे जलाभिषेक सुरू असताना मंदिर परिसरात अचानक विद्युत प्रवाह आल्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे। त्या दरम्यान घाबरलेल्या भाविकांनी पळापळ सुद्धा केली। या धावपळीत चेंगराचेंगरीची घटना घडली। माकडाने विजेच्या तारेवर उडी मारली, त्यामुळे तुटलेली जी तार होती ती मंदिराच्या परिसरातील शेडवर पडली। विद्युत प्रवाह घसरला आणि ही घटना घडलेली होती, अशी माहिती डीएम शशांक त्रिपाठी यांनी दिलेली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। दरम्यान न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली। या याचिकेमध्ये अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालाला न्यायालयामध्ये आव्हान दिलं असून त्यांच्या मते त्यांना नैसर्गिक न्यायाचं तत्व नाकारलं गेलंय। सोबतच माजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी वर्मा यांच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया सुरू करण्याची शिफारस सुद्धा केलेली होती, त्याला सुद्धा आव्हान दिलेलं आहे। बिहारमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणी मोहिमेअंतर्गत 7.24 कोटींहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेत, म्हणजेच एकूण
मतदारांपैकी 91.69% मतदारांनी अर्ज जमा केलेले आहेत. बिहारमधील एकूण 7.89 कोटी मतदारांपैकी 7.24 कोटींहून अधिक मतदारांनी गणना अर्ज सादर केले आहेत. या मोहिमेमुळे 22 लाख मृत मतदार, 36 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित झालेले मतदार आणि 7 लाख दुबार नोंदणी झालेले मतदारांची ओळख पटल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. सर्व अर्जांची छाननी करून 1 ऑगस्ट रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीनमधील एका अग्रेषित चौकीला भेट दिली. दरम्यान त्यांनी जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या सैनिकांची भेट घेतलेली आहे. येथूनच ते तरुण अधिकारी म्हणून सैन्यामध्ये सामील झालेले होते आणि या बटालियनचं नेतृत्व सुद्धा त्यांनी केलेलं होतं. त्यामुळे ही भेट त्यांच्यासाठी फार भावनिक होती. दरम्यान त्यांनी सैनिकांशी दीर्घ संवाद साधला आणि बर्फाळ उंचीवर त्यांचे जुने दिवस आठवले. पतीनं पत्नीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार ललितपूरच्या सदर कोतवाली क्षेत्रातील मसोरा हायवेवर घडलेला आहे. संतप्त पतीनं पत्नीला जमिनीवर फेकून जबर मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झालाय. महिलानं जोरजोरानं ओरडत असताना सुद्धा आरोपीनं हात काही थांबवले नाहीत. दरम्यान काही नागरिकांनी तातडीनं हस्तक्षेप करून महिलेची सुटका केली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतलेली असून आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल झालाय. राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील खडी सुक्खा गावात जमिनीच्या वादानं हिंसक वळण घेतलं. 2 गटांमध्ये जोरदार लाठ्यांनी मारहाण झाली. दोनही गटांनी एकमेकांवर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. त्यामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. ही संपूर्ण घटना स्थानिकांनी मोबाईलमध्ये चित्रित केली असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. घटनेमुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलं असून अधिक तपास त्यांच्याकडून सुरू आहे. मेरठ बार असोसिएशनच्या एका कार्यक्रमात महिला वकिलांनी चक्क डान्स केला. हाच डान्स आता चर्चेचा विषय ठरलाय. मेरठ बार असोसिएशननं अधिकृतरित्या कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं. यात महिलांनी सहभाग घेतला आणि नृत्य सादर केलं. त्यांचा व्हिडिओ पाहता प्रचंड व्हायरल सुद्धा झालाय. काही नागरिकांनी हा व्हिडिओ पाहून नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी याला बढावा देत पाठिंबा दर्शवलाय. या व्हिडिओबाबत बार असोसिएशनकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. काल रात्री नोएडाच्या सेक्टर 30 मध्ये एका BMW कारनं एका स्कूटीला धडक दिली. या धडकेत 5 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघातात अन्य 2 जणी जखमी आहेत. पोलिसांनी कार जप्त केली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची ओळख यश शर्मा आणि अभिषेक रावत अशीच आहे. ते दोघेही विद्यार्थी असल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं नोएडा पोलिसांनी सांगितलेलं आहे. छत्तीसगडमध्ये नक्षली सप्ताहाच्या पूर्वसंध्येला सैनिकांनी मोठी कारवाई करत नक्षल्यांनी बनवलेली स्मारकं जमीनदोस्त केलेली आहेत. त्यामुळे स्मारकासोबतच नक्षलवाद्यांचं मनोबल सुद्धा खचलंय. CRPF, मालेवाही आणि जिल्हा पोलीस दलानंही संयुक्त कारवाई केली आहे. मालेवाही, पुष्पाल आणि काचेनार परिसरात सुरक्षा दल अभियान राबवण्यात येत आहे आणि याच अभियानावेळी काचेनार गावाजवळ नक्षलवाद्यांनी बांधलेली 3 स्मारकं आढळलेली आहेत. त्यापैकी 2 लाकडाचे आणि 1 सिमेंट आणि दगडापासून बनवण्यात आलेलं होतं. ISI या पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेकडून भारतात लेडी ब्रिगेड स्लीपर सेलचा वापर करण्यात येतोय अशी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. धर्मांतर करून मुलींचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली आहे. आग्रा येथील धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश ATSने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघडकीस आलेली आहे. आग्रा येथील धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश ATSने केलेल्या तपासात ही माहिती बघायला मिळते. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी 2024 मध्ये आपल्या जागतिक कर्मचारी संख्येत 2% कपात करणार आहे. कंपनीच्या निर्णयामुळे सुमारे 12,200 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचं बघायला मिळत आहे. पेरूमधील नागरिकांनी नवीन कायद्याला विरोध केला. न्यायाच्या मागणीसाठी त्यांनी निदर्शनं सुद्धा केलेली आहेत. पेरूची राजधानी लिमामध्ये सॅन क्रिस्टोबल टेकडीवर काल 200हून अधिक नागरिकांनी एकत्र येत देशाच्या नव्या माफी कायद्याचा निषेध नोंदवला. सशस्त्र संघर्षात बेपत्ता झालेल्या नागरिकांसाठी न्यायाची मागणी सुद्धा त्यांनी केली. पेरूच्या काँग्रेसनं मंजूर केलेल्या या नवीन कायद्यामुळे मानवाधिकाराच्या उल्लंघनाला माफी मिळत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे. जर्मनीमध्ये एक प्रवासी ट्रेन रुळावरून घसरल्यानं 3 लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय, तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती. म्युनिकच्या पश्चिमेला सुमारे 158 किलोमीटर अंतरावर
असलेल्या रीड लिंगिनजवळ ही घटना घडली आहे। मात्र अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये सुमारे 100 प्रवासी होते। अपघात होण्यापूर्वी या परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊसही झालेला होता। पावसाचा अपघाताशी संबंध आहे का याचा तपास अधिकारी करतायत। गाझामध्ये अपुऱ्या मदतीमुळे पॅलेस्टिनी नागरिक आपल्या कुटुंबासाठी अन्न मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालतात। शनिवारी झिकीम चेकपॉइंटद्वारे गाझात दाखल झालेल्या ट्रकच्या ताफ्यातून पीठ मिळवण्यात यशस्वी झालेल्या शेकडो पॅलेस्टिनींनी पिठाचं पोतं खांद्यावर वाहून नेलं। काहींना पीठ मिळालं तर काही रिकाम्या हाताने परतले आणि काही जणांनी प्रयत्नात जीव गमावला। पॅलेस्टिनी नागरिक मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या दिशेने धावत असताना त्यांना ट्रकनं धडक दिली। त्यामुळे काहींनी आपला जीव गमावल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे।